आपण पाहिलं बीडमध्ये सध्या मस्साजोग या गावी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि त्यांनी मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे। यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। जो कोणी यातला मास्टरमाइंड असेल त्या आरोपीला आम्ही अटक करून त्याला शिक्षा देऊ असं आश्वासन यावेळी अजित पवारांनी देशमुखांच्या कुटुंबियांना दिल्याचं आपण पाहिलं। शिवाय त्यांच्या मुलांची शिक्षणाची करिअरची जबाबदारी सुद्धा आपण घ्यायला तयार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले। तर आजच शरद पवार यांनी सुद्धा मस्साजोगला येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर आता अजित पवार सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय, त्यांचं सांत्वन केलंय। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातले सगळे जे तपासाचे रिपोर्ट्स असतील ते रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील असं सुद्धा अजित पवार यांनी आश्वासन दिलं। दरम्यान आज संतोष देशमुख यांचं 13वं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार आता पोहोचलेले आहेत। एकूणच सांत्वन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या या सगळ्या परिवाराचं अजित पवार आलेले आहेत। दरम्यान यामध्ये कुणीही मास्टरमाइंड असो, जो कोणी यातले आरोपी आहे त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आपण सोडणार नसल्याचं अजित पवार म्हणाले आणि आता गावकऱ्यांशी सुद्धा अजित पवार संवाद साधतात।